नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आज आम्ही चाललो होतो जीविकाचा हेअरकट करायला. तिच्या स्कूलमध्ये सांगितलं होतं की थोडासा हेअरकट करून घ्या. तर आज आम्ही आलो होतो हेअरकट करण्यासाठी ह्या पार्लरमध्ये. हे बघा, तिला खूप हौस होती हेअरकटची. मग ती स्कूलमधनं आल्यानंतर मी तिचे हेअर वॉश करून घेतलं आणि पार्लरमध्ये नेलं मी तिला. हे बघा, तिला खूप आवड. ती म्हणायची मला की मम्मा मला पार्लरमध्येच केस धुवायचे आहेत. हे बघा, आधीच खुर्चीवर जाऊन बसेल. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की जीविकाचा हेअरकट कसा झालेला आहे. तिचे केस तर सगळ्यांनाच आवडतात. ह्या ताई पार्लरवाल्या ताई तर नाहीच म्हणायच्या, मला तिचे केस कापायची इच्छाच नाही आहे, का बरं कापताय तुम्ही? कापूच वाटत नाही म्हणे मला तिचे केस, एवढे सुंदर आहे म्हणे तिचे केस. असं वाटतं की केसांना हायलाईट केलेलं आहे असे तिचे केस आहेत. हे बघा, तरी ते थोडे थोडेच कापता, जास्त कापत नाही तिचे केस. ते म्हणे की मग जास्त कापणार नाही म्हणे, मी थोडेच केस कापते. म्हटलं ठीक आहे, चालेल. माझी इच्छा नव्हती केस कापायची, पण सगळ्यांचंच चाललं होतं की ती अजून लहान आहे, एवढ्या लवकर तिचे केस वाढवू नका, तिच्या तब्येतीवर परिणाम होईल. त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं थोडे तरी कट करू. आणि केस पातळ पण आहे तिचे, जरा कटिंग केल्याने केस दाट पण होतील. म्हणून म्हटलं पहिल्यांदा कट करूया थोडेसे, नंतर वाटल्यास तर करणार. हे तिचे डॉलसारखे पुढे जे केस कापलेले ते मीच घरीच कटिंग करते तिची. वाढल्यानंतर कट करून देते. पण आज मी पार्लरमध्ये घेऊन गेली होती, तिची पण हौस होती खूप. म्हटलं चला एकदा तरी तिची इच्छा पूर्ण करू. मग घेऊन गेले मी तिला. हे बघा, अशी शांतपणे बसलेली होती. आता दिसते शांत, पण अशी तर एवढी भयानक आहे, सगळ्यांना परेशान करून सोडते. हे बघ कशी शांतपणे बसलेली आहे आता. खरंच माझी लक्ष्मी खूप छान आहे, पण ती आल्यापासून मला कसलीच कमी नाही आहे. खरंच मुलगी पाहिजे पण. आणि पप्पाचं तर एवढं कौतुक तिला, मम्मीपेक्षा जास्त कौतुक पप्पाचं. काही पण झालं का पप्पा, कोणी घेतलं पप्पांनी घेतलं, जरी मम्मीने घेतलेलं असेल तरी कोणी घेतलं तर पप्पांनी घेतलं, असं असतं तिचं. तिच्यासाठी आम्ही फार हे केलेलं आहे, फार वाट पाहिलेली आम्ही तिच्यासाठी. हिच्या अगोदर माझं एक टॉपिक प्रेग्नन्सी झालेली होती कोरोनामध्ये. त्याच्यानंतर माझी एक फिलोपियन ट्यूब काढून टाकलेली होती ऑपरेशन करून. त्याच्यानंतर मला प्रेग्नन्सी राहत नव्हती. मग 1 वर्ष ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला जीविका राहिलेली होती. त्याच्यामुळं ती खूप हे आमच्यासाठी. आणि खरोखर माझी मुलगी एकदम प्रिन्सेस आहे. हे बघा, माझे एक टॉपिक प्रेग्नन्सीची जर्नी पण एकदा मी तुमच्यासोबत शेअर करेल. खूप भयानक असतं ते पण. एक बाईच सहन करू शकते ही गोष्ट फक्त. हे बघा, मला वाटलं नाही की एवढी शांत बसणार. जीव पण बसली शांतपणे. घरी आल्यानंतर तर तिने तर मला केस बांधू दिलेच नाही, मोकळेच ठेवलेले होते. तिला एवढे आवडलेले होते. मी लहान असताना माझे केस सर्वांना खूप आवडायचे. आमचे तिघांचेही केस सेम टू सेम आहे. माझ्या मुलाचे पण, माझ्या
जीवचे पण आणि माझे पण सेम कलरमध्ये. असं वाटतं की हायलाईट केलेलं आहे केसांना, असं वाटतं. सगळे माझ्या मुलाला सगळे विचारतात, तू केसांना कलर करतो का रे, तू केसांना कलर करतो का रे. मग मी त्याला सांगितलं की नाही, मला देवानीच कलर करून दिलेले आहे असं सांगायचं. परमनंटली कलर केलेले. घरी एवढी परेशान करते आणि इथे एवढी शांत बसले, ते मलाच विशेष वाटत होतं हिचा. बाजूला त्यांचं कॉस्मेटिकचं दुकान आहे, आम्ही तिथे गेलो होतो. तिथं मम्मा मला नेल पेंट घेऊन दे, मम्मा मला हे घेऊन दे, मम्मा मला ते घेऊन दे. अजून तर एवढीशीचे तरी पण तिच्या एवढ्या डिमांड असता. सगळे म्हणता पण तुझ्यावर पडलेली आहे, तुझ्यावर पडलेली आहे, सगळेच म्हणता. मी लहानपणी सेम अशीच दिसायची, सेम, काहीच फरक नाही. झेरॉक्स कॉपी आहे ती माझी. त्रास पण तसाच देते, हट्टीपणा पण तसाच करते. तिला आता हे लावल्यानंतर असं एवढं भारी वाटत असेल ना तिला, का काहीतरी नवीन करताय असं वाटत असेल तिला. खूप खुश होती घरी आल्यानंतर. केस तर तिने मला पोनी पाडूच दिली नाही, मोकळेच ठेवलेले होते. मी तिची पोनी नाही पाडली, राहू दिले केस तसेच मोकळे. पण गुंता होऊन जातो केसांमध्ये, नंतर तिला त्रास होतो. संध्याकाळी थोडंसं तेल लावून तिला पोनी पाडून दिली होती. तिचा फायनल लुक बघा कसा वाटतोय, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सिम्पल हेअर कट केलेला आहे. मला तर तसा लेअरमध्ये करायचा होता, पण त्या म्हणे की नको, तसा नका करू म्हणे, अजून तिचे केस पातळ आहेत. त्या मला तिच्या केसांसाठी काहीतरी आयुर्वेदिक टोनर करून देणार आहे केसांसाठी. म्हटलं ठीक आहे, तुम्ही केलं की मला सांगा, मी तिला यूज करून बघेल. हे बघा, असा तिचा फायनल लुक होता. मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट.